विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे। हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। मात्र अवघ्या 7 दिवसांच्या या अधिवेशनामध्ये किती प्रश्न मार्गी लागणार हा सुद्धा एक प्रश्नच आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार काल झालाय, मात्र खाते वाटप अद्यापही झालेलं नाहीये। खाते वाटपाला आणखी 2 दिवस लागण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला सरकारनं कात्री लावली आहे। मंत्र्यांनी नुकतीच शपथ घेतली असल्यामुळे प्रश्नोत्तराचा तास नाहीये। आज पहिल्याच दिवशी सरकारतर्फे पुरवणी मागण्या या मांडल्या जाणार आहेत। राज्यपाल अभिभाषण आणि आर्थिक धोरणांवरती या अधिवेशनामध्ये चर्चा होईल। हिवाळी अधिवेशनामध्ये 20 विधेयकं मांडली जातील। सकाळी 11 वाजता या कामकाजाला सुरुवात होणार आहे। शपथविधी राहिलेल्या काही आमदारांना आज सुरुवातीला शपथ दिली जाईल आणि यानंतर नव्या मंत्र्यांचा परिचय सुद्धा करून दिला जाईल। आज ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होणार आहेत। यासोबतच परभणीमधलं हिंसक आंदोलन, त्यानंतर पोलिसांनी केलेलं कोम्बिंग ऑपरेशन यावरून सुद्धा विरोधक सरकारला जाब विचारतील। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, आता विरोधक तयारी करतायत सरकारला घेरण्याची। हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। यामिनी साधारणपणे 11 वाजता विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी 10 वाजता विधिमंडळ परिसरामध्येच विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये आज दिवसभरातला अजेंडा ठरवण्यात येणार आहे। खरं तर कालच विरोधी पक्षाच्या वतीनं सत्ताधारी पक्षाच्या वतीनं जो चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता आणि त्यासाठी काही प्रमुख कारणं दिली होती। याच्यामध्ये बीड जिल्ह्यातलं मसाजोगचं सरपंच हत्या प्रकरण असेल, यासोबतच परभणीमध्ये जे पोलिसांना कोम्बिंग ऑपरेशन राबवलं त्याच्यामध्ये एका तरुणाचा जो कस्टडीमध्ये डेथ झालेली आहे हे प्रकरण असेल, किंवा काही दिवसांपूर्वीच ईव्हीएम नको बॅलेट पेपरवर निवडणुका हव्यात यासाठी ज्या सोलापूर जिल्ह्यातल्या एका गावानं निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी ज्या स्थानिकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, असे विविध मुद्दे असो हे मुद्दे समोर घेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झालाय आणि त्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार टाकतोय अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं होतं। आज याचाच प्रतिसाद, आज हेच पडसाद पुन्हा एकदा आपल्याला विधिमंडळ परिसरात उमटताना पाहायला मिळतील। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर 10 वाजता 10:30 पर्यंत आंदोलन विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात येईल। राज्याला विरोधी पक्ष नेता नाहीये, त्यामुळे या संदर्भात देखील काही महत्त्वाचा निर्णय आज सत्ताधारी पक्षाच्या वतीने घेण्यात येतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यासोबतच आज पुरवण्या मागण्या मांडल्या जातील। वेगवेगळ्या विधेयकांवर 7 दिवसांमध्ये चर्चा होईल, त्या संदर्भात देखील चर्चा होईल आणि जे काही आमदार जे आहेत ज्यांच्या शपथविधी बाकी होते त्यांना शपथ दिली जाईल। यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवीन जे मंत्री आलेले आहेत सभागृहामध्ये त्यांची देखील ओळख सभागृहाला करून देतील, असं आजचं एकंदरीत काम असणार आहे। आणि त्यानंतर जे काही विधिमंडळातले सदस्य राहिलेले लोक आहेत ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल आणि त्यानंतर कामकाज आजच्या दिवसाचं संपताना पाहायला मिळेल। एकंदरीतच या अधिवेशनाच्या कालावधी जर आपण पाहायला गेलं तर नुकतीच सर्व मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे, त्यामुळे प्रश्न उत्तरांसाठी त्यांना वेळ मिळालेला नाहीये। अजून 2 दिवसानंतर खाते वाटप होणार आहे, त्यामुळे अख्ख्या या कालावधीमध्ये प्रश्न उत्तरांचा जो तास असतो तोच पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे। यासोबतच पुरवणी मागण्या प्रामुख्याने आजच्या दिवसभरामध्ये आणि या सर्व कालावधीमध्ये मांडल्या जातील। त्याच्यामध्ये काय काय तरतूद केली जाते हे देखील पाहणं आपल्याला महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद निलेश या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।